केतन दोन टीम्स मध्ये बॅटल पाहायला मिळेल, दोन संघांमध्ये लढत आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एका बाजूला असणारे तोंडरे, एका बाजूला पडगे. MIT विभागातील हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमच्या 12th मॅन आपण लगेच संपर्क साधायचा आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल सुरेश आणि सलामीची जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. सुभाष आणि विश्वास पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला. मिलिंद असणारे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला फलंदाज विश्वास पाटील. पहिलाच बॉल फुलर लेंथ, या बॉलला तिथे मात्र भिरकावून दिलाय. हा बॉल जाणार पंचांचा इशारा, सीमा पार. पहिल्याच बॉलवर दाखवलाय षटकार. गोलंदाजी ट्रॅकवर सुरेशवर पहिल्याच बॉलवर आक्रमण, पहिल्याच बॉलवर तडाखा, पहिल्याच बॉलवर इथे मात्र हल्ला बॉल करत असताना फलंदाज मिलिंद आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद पाटील आपण पाहतोय. सुरेख फटकेबाजी, सुरेशवर झालेलं आक्रमण आणि आक्रमण पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते सुरेश. आई फुलर लेनचा याही बॉलला सरळ फेकून दिलाय. पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धावा मिळतील 4. आलाय चौकार. या चौकारच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 10 धावा धावफलकावर. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 10. सलग 2 बॉलवर 2 मोठे फटके. सुरेख फटकेबाजी आपल्याला मैदानात चालू होत असताना पाहायला मिळते. पहिल्या बॉल पासून मोठ्या फटक्यांची इथे मात्र दमछाक उडवत असताना गोलंदाजाला आपण पाहतोय पुन्हा एकदा असणार तयार. हाफ ट्रॅकर होता. या बॉलला मात्र पुल करण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल निर्धाव. डॉट बॉलची संख्या. कमबॅक केलाय गोलंदाजाने. 2 मोठे फटके आले. त्यानंतर दाखवलेला कमबॅक, त्यानंतर दाखवलेला गोलंदाजीचा वर्चस्व बरोबर आपल्याला पाहायला मिळते. या गोलंदाजी या प्रकारची करावी लागेल. डॉट बॉल फेकावे लागतील. 10 धावा धावफलकावर लागल्यात. 3 बॉलचा खेळ समाप्त. पुन्हा एकदा असणार हाय फटका मिडल ऑफ द बॅट. स्लॉट मध्ये सरळ फेकून दिलाय. प्लॉट मध्ये That's use it षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 16. षटकाराचा पाडा वाचून आलाय फलंदाज. सुरेख फटकेबाजी, नुसते षटकार आणि चौकार या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 16. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी. ज्या फलंदाजीसाठी हा फलंदाज ओळखला जातो, जी जबाबदारी दिली होती ती जबाबदारी मैदानात पूर्णपणे पार पडत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा असणार सुरेश गोलंदाजी ट्रॅकवर तयार. 5वा बॉल या षटकातील. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. स्लोवर लाईनचा बॉल होता. तिथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. तिथं आपल्याला फलंदाजाला परतावं लागेल. स्टेप आउट करून केलेला प्रयत्न होता, मात्र अंगलट आलाय. फलंदाज बाद. मोठे फटके येत होते. त्यानंतर दाखवलेली जादू विकेट किपरची तिथे मात्र नजाकत पाहायला मिळाली. कुठल्याच प्रकारची चुकी न करता फर्स्ट विकेट डाऊन. पहिला गडी गारद. पहिला फलंदाज तंबूच्या आशिराला. पहिला फलंदाज पविलियनच्या रस्त्याला. फलंदाज बाद. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज मिलिंदला परतावं लागेल. नवीन फलंदाज पाहायला मिळेल सुभाष. सुभाष असणारे. शेवटचा बॉल बाकी असणारी या षटकातील. लास्ट बॉल. धावसंख्या 16. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. बॅटची एज लागून क्षेत्ररक्षक नसताना तिथे मात्र करतोय चुकी. प्रयत्न मात्र कुठल्याच प्रकारचा नाही. या बॉलवर धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकारच्या सहाय्याने शेवट गोड होईल तिथे आपल्याला पाहायला मिळते. टीम तोंडरेच्या माध्यमातून या बॉलवर धावा आले 4. चौकारांच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड.
एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20 धावफलकावर पाहायला मिळेल. सुरेख फलंदाजी, सुरेख भेदक मारा करत असताना फलंदाजांना आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. विश्वास पाटील मागच्या सामन्यामध्ये काय कमालीची फटकेबाजी केली होती. तोंडरे गावाचा वाघ भागाच्या सामन्यामध्ये जरूर गाडला होता, तिथे मात्र तीच केली पुन्हा एकदा पाहायला मिळेल का प्रश्नचिन्ह असणारे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीची गणना झाली आहे. संतोष भोईर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील फेकण्यासाठी सज्ज. स्ट्राईकला फलंदाज विश्वास पाटील. पहिला बॉल तिथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने खेळून काढलाय. पहिल्या बॉलवर स्ट्राईक रोटेशन तिथे जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल 21-21. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल यू मिस आय डेफिनेटली लेग स्टीमला हिट करत असताना बॉल पाहायला मिळतोय. वाईट सोडण्याचा प्रयत्न अंगलेट येत असताना जरूर पाहायला मिळतोय. बॉल सरळ स्टंपला भेटत असताना पाहायला मिळतोय. अजून एक धक्का सुभाषला परतावं लागेल. अजून एक 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना टीम तोंडरेला. नवीन फलंदाज संदीप पाटील. जबाबदारी असणारी आपल्या टीमची जबाबदारी अंगावर घ्यावी लागेल. 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी करत असताना गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. संतोष भोईर सुरेख गोलंदाजी. लॉन्स्ट्राईकला फलंदाज अजूनही उभा विश्वास पाटील. जोपर्यंत मैदानात असणार आहे तोपर्यंत उच्चांक इथे मात्र धावांचा पाहायला मिळेल. परंतु हा बॉल सुरेख केला. गॅप सिलेक्शन जरूर पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता चांगला थ्रो जरूर पाहायला मिळते. तिथे बॅकअप असणारे. या बॉलवर धाव मिळेल आपल्याला पाहायला मिळते 1. या 1 धावेची संघ जाऊन पोहोचेल 22 धावा 22. 3 बॉलचा खेळ समाप्त या षटकातील. अजून 3 बॉलचा खेळ बाकी असणारे ऑन स्ट्राईक फलंदाज विश्वास पाटील. पुन्हा एक असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र जरूर गोतून काढलाय. क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता लगेच फिकी करेल. या बॉलवर धाव मिळेल 1. या एकेरी धावण्याची संघ जाऊन पोहोचेल 23 धावा 23. चांगले हलवार गतीने इथे मात्र सुसंगत सुरुवात होत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा जरूर कुठून काढल्यात. त्यानंतर चांगली रणनीती दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळते. सुसंगत हलवार गतीने धावफलक पुढे नेण्याचं काम दोन्ही फलंदाज करत असताना हा फटका तिथे मात्र लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक असणारे कुठल्याच प्रकारची चुकी न करता फलंदाज होणार बाद. अजून एक धक्का 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. संदीप पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज प्रमोद पाटील. एकामागे एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. कोणत्या तरी एका खेळाडूला इथे मात्र आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. संघ आपल्याला पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावर. शेवटचा बॉल बाकी असणारे या षटकातील. चांगली गोलंदाजी कमबॅकिंग बॉलिंग अटॅक या षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. या षटकाचा जर विचार केला पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर सिंगल, नंतर 5व्या बॉलवर आलेला विकेट. शेवटचा बॉल बाकी असणारे लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय संतोष भोईर. शेवटचा बॉल घेऊन असणार गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल तिथे मात्र बॅटची ईज जरूर लागली. क्षेत्ररक्षक असणारे
कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र या बॉल शेवटच्या बॉलवर मिळेल सिंगल निश्चित संघ जाऊन पोहोचेल 24 धावा. षटक क्रमांक 2 समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावून पोहोचली 24. चांगली गोलंदाजी जरूर या षटकामध्ये पाहायला मिळाली. या षटकाचा जर विचार केला फक्त 4 धावा खर्च करत असताना संतोष भोईरला आपण पाहिलं गोलंदाजी ट्रॅकवर सुरेख गोलंदाजी एक कमबॅकिंग बॉलिंग अटॅक त्याच्या माध्यमातून पाहिजे होतं ते मात्र संघाला जरूर मिळालंय. धावफलकावर धावा आहेत तब्बल 24. हा बॉल तिथे आपल्या जडमध्ये फेकी गेली होती तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारी माग या बॉलवर फक्त मिळेल सिंगल. विश्वास पाटीलला तिथे मात्र स्ट्राईक देण्याचं काम करण्यात आलंय. प्रमोद पाटीलच्या माध्यमातून या बॉलवर धाव मिळाली एक धावेनिशीर संघ जाऊन पोहोचेल 25. गोलंदाजी ट्रॅकवर लहू भोईर आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. दुसरा बॉल घेऊन असणार तयार आहेत. पहिलाच बॉल तिथे मात्र यॉर्कर लाईनचा केलवला त्यानंतर दुसरा बॉल कुठल्या प्रकारचा केलवणारा प्रश्नचिन्ह पाहायला मिळते. हा बॉल बांधताना इशारा असणार इट्स अ वाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर बॉल पाहायला मिळाला. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केले तिथे मात्र व्हाईट बॉलची सांगता व्हाईट निश्चित आपल्याला पाहायला मिळतोय. संघ जाऊन पोहोचेल 26 धावा 26. एक बॉलचा खेळ समाप्त या षटकातील. अजून या षटकातील 5 बॉलचा खेळ बाकी असणारे पुन्हा गोलंदाज तयार. हा बॉल हेलिकॉप्टर लुक जरूर दिला क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र क्विक थ्रो पाहायला मिळाला. या बॉलवर धाव कंप्लीट केली 1. तर हवा सोडा आपण गर्दी नका करू खेळाडूच्या भोवती.
धावे पण सामन्याकडे धावफलकावर धावा आहेत 27. 2 बॉल खेळ समाप्त. 27 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र आपल्या करता स्लॅप शॉट जरूर लगावलाय. बॉलवर चपरात जरूर लगावले. या बॉलवर धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकाराची साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 31. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आई बॉल तिथे मात्र गॅप शॉट सिलेक्शन जरूर पाहिलं होतं. क्षेत्ररक्षक पाठला करतोय बॉलचा. बॉलची तिथे मात्र अडवणी करेल. मात्र या बॉलवर धाव मिळेल 1. या 1 धावेची संघ जाऊन पोहोचेल 32. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र जरूर चांगला केला परंतु एलिव्हेशन कमी. क्षेत्ररक्षक असणारे मोठा अंतर लागत असताना ज्या फलंदाजाची विकेटची गरज होती तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला विश्वास पाटील बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज पाहायला मिळालं सुभाष पाटील. संघाची तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा बॉल बाकी असणारे लव भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. चांगली गोलंदाजी इथे मात्र पहिल्या षटकामध्ये जरूर धावा खर्च झाले नंतर झालेला कमबॅक पाहायला मिळतोय. ते मात्र बॅटची एज जरूर होती परंतु कुठल्याच धावाचा प्रयत्न नाहीये. या बॉलवर डॉट बॉलची संख्या डॉट निशीर. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या असणारे 32. लॉस ऑफ 4 विकेट आपल्याला पाहायला मिळेल. 4 विकेटचं पतन. 32 धावा धावफलकावर. सध्या चांगल्या परिस्थितीमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळते पडगे टीम. पहिल्या षटकामध्ये धावा तब्बल खर्च झाल्या होत्या 20. त्यानंतर केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळते. फक्त धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये 12. सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा आपल्याला पाहायला मिळाला मागच्या षटकामध्ये. मागच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला म्हणजे सुभाष. एक तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न मात्र मिसफिल्ड पाहायला मिळते. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. 2 धावांनी संघ जाऊन पोहोचेल 34 धावा. 34 धावा पाहायला मिळते. लॉस ऑफ 4 विकेट.
आपल्याला तोंडरे टीम पाहायला मिळते सध्या थोडीशी स्ट्रगल करत असताना मैदानात मोठे फटके येत नाहीयेत. 2 षटकं झाले. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला फटके टीम पाहायला मिळते, परंतु या षटकामध्ये मोठे फटके येतील का हा प्रश्नचिन्ह असणारे. बॅटची एज होती, क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर मिळेल सिंगल निश्चित धावफलक हळवार गतीने पुढे वाढेल. धावफलक जाईल तब्बल 35 धावा. 35 धावा धावफलकावर. चांगली स्पर्धा आहे आपल्याला जर भेटीला आलेली पाहायला मिळते. विजय जयमार 40+ मास्टर क्रिकेट संघ मोहो यांच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. या स्पर्धेचा संपूर्ण लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळते. माऊली प्रसाद इव्हेंट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं या स्पर्धेनिशी सहर्षी स्वागत. हा फटका तिथे मात्र स्कूप केल्याचा प्रयत्न होता, फॉलोइंग स्वीप केल्याचा प्रयत्न, परंतु एक तर कम्प्लीट दुसरीचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर धावा मिळतील दोन निश्चित संघ जाऊन पोहोचेल 38 धावा. 38. 2 बॉलचा खेळ बाकी असणारे. 2 बॉल मध्ये टार्गेट सेट किती पर्यंत होईल? 45 पर्यंत जाण्याचा मानस असेल टीम तोंडरेचा, परंतु तसं होईल का? हा फुलर लेनचा बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, कोणी क्षेत्ररक्षक नसणारे. या बॉलवर धावा मिळतील 4. आलाय चौकार. चौकाराच्या सहाय्याने संघ जाऊन पोहोचेल 42. बेचाळीस धावा फुलकावर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सुभाषला पण भाऊ स्ट्राईकला फलंदाज. शेवटचा बॉल बाकी असणारे. शेवटचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न तिथे मात्र क्षेत्ररक्षक असणारे तिथे मात्र लगेच फेकी करतोय. कुठल्याच प्रकारची चुकी न करता शेवटच्या बॉलवर मिळेल सिंगल निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 43 धावा धावफलकावर. 44 धावा संख्येचं असणारे टार्गेट. येणारे 24 बॉल 44 धावांचं टार्गेट. सामना कोण जिंकणार? एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय तोंडरे, एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय दोन संघांमध्ये लढत फडके. येणारे 24 बॉल 44 धावांची गरज.
चला वडगे संघाचे दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुभाष ठाकूर आणि प्रीतम पाटील अशी सलामीची जोडी आपल्याला पडगे संघाकडून पाहायला मिळतोय. 24 चेंडू जिंकण्यासाठी 44 टू विन पडगे. 11.00 धावगतीने मात्र चालायचंय प्रति षटकामध्ये ते पडगे संघाला. चला उसरली संघ आपली उपस्थिती रिपोर्टिंग करायचंय. सरपंच साहेब नाही आता आले असतील इथे कुठे. माझा आवाज पोहोचत असेल त्यांच्यापर्यंत, लाईव्ह बघत असतील. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर अशी सलामीची जोडी. दोन्ही हार्ड हिटर फलंदाज आहेत. तर गोलंदाजीसाठी येतोय मिलिंद. पहिला चेंडू सुभाष साठी आक्रमक सुरुवात करण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसतोय. सुभाष सारखा मोठा फलंदाज मात्र बाद होतोय आणि पहिला हादरा मिळतोय तो म्हणजे द्वितीय सत्रामध्ये फलंदाजी करत असताना पडगे संघाला एक मोठा हादरा मिळतोय खऱ्या अर्थानं सुभाष ठाकूर याच्या रूपानं. तर सरपंच आलेले आहेत बघा. तर सुभाष ठाकूर सारखा मोठा फलंदाज मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाले. तात्या गोलंदाजानं मात्र चांगली गोलंदाजी केली आणि पुढ्यात चेंडू फेकला होता. सुभाषाला मोह आवरता आला नाहीये आणि त्या मोहामध्ये मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न केला आणि प्रयत्न अपयशी ठरला. क्षेत्ररक्षकांमध्ये कोणती चुकी केली नाहीये आणि पहिला हादरा मिळतोय सुमित 11 पडगे संघाला. खरोखरच्या फलंदाज मोठमोठे षटकार मारण्यामध्ये माहिर असणारा फलंदाज मात्र बाद झाल्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर येतोय की काय हा सुमित 11 पडगे संघ. पाहायचंय दुसरा चेंडू. राजू सुभाष हा बाद होऊन तंबूत परतला. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मात्र प्रयत्न होता तो अपयशी ठरला आणि बाद होऊन फुटलाय न पडता मात्र तंबूच्या आश्रयाला आहे. डाव्या हाताचा फलंदाज येतोय राजू. चोवीस चेंडू आणि 44 धाव्यांची गरज असताना पहिल्या चेंडूवर मात्र चांगला मोठा फलंदाज बाद झालाय. पडगे संघाला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी. ओहो काय झेल टिपलाय. अप्रतिम झेल. अविश्वसनीय काय थावलाय आणि अप्रतिम झेल टिपलाय. बॅक टू बॅक दुसरा झटका मात्र मिळतोय तो म्हणजे पडगे संघाला. आणि आता मात्र मैदानात उतरतोय स्वतः संघनायक खलनायक लहुशेठ भोये. मिलिंद याची काय गोलंदाजी पाहायचे. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर मिलिंद यांनी चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 2 मोहरे टिपलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का काय ती मिलिंद याच्या रूपानं. पाहायचंय तिसरा चेंडू. तर स्वतः संघनायक मात्र आपल्या खांद्यावर जबाबदारी घेऊन मैदानात उतरलाय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हॅट्रिक बॉल. मिलिंदचा हॅट्रिक चेंडू लहूसाठी पाहायचा आहे. उजव्या हाताचा एक अष्टपैलू खेळाडू ज्यांनी गोलंदाजी चांगली केली होती. अक्रॉस द लाईन खेळल्यात मिड विकेट रिजन मध्ये
प्रमोद पाटील चांगले क्षेत्ररक्षण तितकंच चांगली फेकी आणि मात्र एका धावेने श्री गणेशा करतोय तो म्हणजे पडगे संघ. एका धावेने अकाउंट ओपन केले लहू भुईरनं आणि संघ जावतो 2 बाद 1 या धावसंख्येवर. तर आदरणीय नितीन शेळके सरपंच मोह यांचे आगमन झाले. या आपण मंचावर आपलं देखील स्वागत असेल. दरम्यान बॅटची कडा पाहायचंय प्रीतम पाटील यांना जीवनदान मिळतोय की काय आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची फर्स्ट लिफ्टला चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षक चकला होता परंतु काय गोलंदाजी केली आतापर्यंत गोलंदाज मिलिंद परंतु हा देखील चांगला फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून परंतु आउटफील्ड थोडी स्लो आहे तोपर्यंत 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाव्याने आपलं अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे प्रीतम पाटील या फलंदाजानं संघ जाऊन पोहोचतो 3 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 3 परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजानं. खरोखर 2 मोहरे सुभाष सारखा चांगला फलंदाज राजू सारखा डाव्या हाताचा चांगला फलंदाज बाद केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न तोच क्षेत्र निवडलाय. आता मात्र चेंडू गोलीच्या वेगानं दन 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 सीमारेषा पार येतोय हा दर्जेदार चौकार. या चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय. 1 षटकांचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 7 या धावसंख्येवर. खऱ्या अर्थाने विचार केला 11.00च्या धावगतीने चालायचं होतं ते म्हणजे सुमित 11 पडके संघाला तोंडरे संघाविरुद्ध खेळत असताना परंतु कुठेतरी पिछाडीवर दिसतोय हा पडके संघ. कारण विचार केला सुभाष सारखा मोठा फलंदाज बाद झालाय राजू सारखा चांगला अष्टपैलू खेळाडू बाद झालाय. ते 2 फलंदाज बाद झाल्यानंतर आपल्या खांद्यावर जबाबदार स्वतः संघनायक लहू आणि प्रीतम पाटील सलामीवीर यांनी मात्र लिलया पेलवावं लागेल. विचार केला तर 6 या धावसंख्येवर खेळतोय प्रीतम पाटील सलामीवीर. तर 4थ्या क्रमांकावर येणारा फलंदाज लहू भुईर हा खेळतो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर. विचार केला तर पहिल्या षटकामध्ये पहिल्या फेरी जेव्हा तोंडरे संघ फलंदाजी करत होता पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा काढल्या होत्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये परंतु कुठेतरी मागे पडलाय की काय हा पडगे संघ. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीसाठी येतोय मच्छिंद्र. लहू भोईर करणार शॉर्टपिच चेंडू हवे स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये पाहायचंय. दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत आणि दोन्ही धावा पूर्ण झालेत. आणि 2 धाव जिथे एकही धाव नसती जर गोलंदाजानं झेल टिकला असता आपल्या फॉलो थ्रो मध्ये थोडं कठीण असतं परंतु चांगला प्रयत्न केला होता गोलंदाजानं परंतु जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 2 गडी बाद 9 या धावसंख्येवर. आणि पाहायचंय पंचांचा इशारा आमच्या परत पोहोचत नाहीये. 22चा चौका येतोय आणि खराब यष्टीरक्षक पाहायला मिळतोय. आता मात्र या तोंडरे संघाकडून या 4 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 13 या धावसंख्येवर. 2 गडी बाद होणारे फलंदाज 0 या धावसंख्येत दोन्ही फलंदाज बाद झाले होते परंतु या 2 फलंदाजाने मात्र फुलटॉस चेंडू होता फक्त दिशा दिले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेसाठी चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. लहू भोईर आणि प्रीतम पाटील यांच्यामध्ये चांगलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं. 2 फलंदाजामध्ये चांगली भागीदारी रचण्याचा प्रयत्न चालू आहे या 2 फलंदाजाचा. 4थ्या क्रमांकावर येणारा फलंदाज लहू चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता फायदा उचलू शकला नाहीये परंतु 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र एका धावेवर समाधान मानावं लागले. या चेंडूवर मोठा फटका येणं पंचांनी नो बॉल साठी
बिमरसाठी हे पंच ना, अंपायर कॉल आहे. ओके, अंपायर कॉल विनोद पाटे. विनोद पाटे यायचंय. बिमर साठी रिव्ह्यू घेतले पंचांनी. अंपायर कॉल. बाहेरून कुणी बोलू नका. जे 12वे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल कुणीही बोलू नका. आमचे पंच पाहतील आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील, कारण कोणत्याही संघावर अन्याय होणार नाही याची काळजी आमचे आयोजक घेत आहेत. चेक केलं जातंय, पाहिलं जातंय की चेंडू कमरेपेक्षा जास्ती उंच आहे का हे पाहिलं जाईल, हेरलं जाईल, तेव्हा तो मात्र निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. फायचा निर्णय पेंडिंग. इट इज अ नो बॉल कॉल. आणि आता पुढील असेल चेंडू फ्री हिट. आणि या फ्री हिट चेंडूवर प्रीतम पाटील मोठा फटका खेळणार का? हा नो चेंडू निर्णायक ठरणार का या पडगे संघासाठी ते पाहणे गरजेचं असेल, कारण सलामीवीर मृत चेंडू घोषित करतायत आमचे पंच. फ्री हिट चेंडू असेल. फ्री हिट चेंडूवर प्रीतम पाटील सलामीवीर कशा प्रकारे प्रहार करेल, कारण मुक्त खेळण्याची संधी असेल या चेंडूवर. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका तर खेळलाय, परंतु झेलची संधी एकदा पूर्ण. परंतु काय रनिंग बिटवीन द विकेट. संघनायक लहू भोईर साठी बघा पॅव्हलियन मधून टाळ्या वाजवत आहेत. खरोखर अतिशय अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली या दोन फलंदाजामध्ये. या दोन धावेच्या बरोबरीत संघ जाऊन पोहोचतोय 19 या धावसंख्येवर. बॅटची कडा पाहिजे आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एका धाव रोखू शकत नाहीयेत आणि एका धावेच्या बरोबरीत संघ जाऊन पोहोचतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 गडी बाद 20 या धावसंख्येवर. पाण्याची मागणी केली जाते, पाणी घेऊन जायचंय. चला पाणी घेऊन जायचे. उन्हाचा तडाखा आहे आणि आपण 40+ आहोत. पाणी लागेल तेव्हा घ्या, जेणेकरून कोणत्याही खेळाडू पाणी बिंदास मागा. कारण मित्रांनो आपण 40+ क्रिकेट खेळतो, आपण एन्जॉय क्रिकेट खेळतो, जेणेकरून आपला शरीर आता साथ देत नाहीये एवढा, कारण 40 वयानंतर कारण विचार केला तर लहू आणि प्रीतम या दोन्ही फलंदाजानं खूप धावा धावून काढल्यात. मोठा फटका आतापर्यंत आले, धावपळकावर धावा लागल्यात. 20 या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. सुरेख फटका पाहायचंय. ओ हो 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 हो, नशिबाची साथ मिळते की काय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी पुन्हा एकदा सरसावले. दुसरे धाव पूर्ण पाहायचंय. फेकी थोडी लेझी आणि त्याचाच फायदा उचलतोय प्रीतम पाटील आणि लहू भोईर. आणि पहा लहू भोईर थकले उठत. धावपलकावर धावा लागतायत 23 आणि उर्वरित विचार केला तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज. म्हणजे या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये सुमित 11 पडगे संघाला यश लाभलंय खऱ्या अर्थाने. बारा चेंडू जिंकण्यासाठी 21 धावेंची गरज असताना 2-1 सलामीवीर मात्र प्रीतम पाटील आणि चौथ्या क्रमांकावर येणारा फलंदाज लहू भोईर यांनी चांगली भागीदारी रचली. आतापर्यंत विचार केला तर तब्बल
23 धावेंची भागीदार, कारण दोन्ही फलंदाज हे शून्यावरती बाद झाले होते. गोलंदाजीसाठी येतोय भालचंद्र पाटील. लहू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चालू आहे लहू भोईर याचा, परंतु अपयशी ठरतोय. म्हणजे एका दुखेने मात्र धावफलकावर त्याने हळद ठेवलंय, परंतु भालचंद्र याचा पुढील चेंडू लहूसाठी. 11 चेंडू 21 धावेंची गरज. एक क्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मात्र लहू भोईर याची दांडी उद्ध्वस्त होते आणि तिसरा हादरा मिळतोय सुमित 11 पडके संघाला. नौका फलंदाज येतोय सुरेश पायचे. आता मात्र समीकरण बदलतोय. उर्वरित 10 चेंडू 21 धावेंची गरज. 2 चेंडू निर्णायक फेकलेत गोलंदाजानं. ऑन स्ट्राईक सुरेश हा फलंदाज पाहायचा. लहू भोईर यांनी चांगली भागीदारी रचली, परंतु मॅच फिनिश करू शकला नाही संघनायक. फुलटॉस चेंडू होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, एक धाव पूर्ण केली जाते. पाहायच्या दुसऱ्या धावेसाठी सरसावलेत. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धाव पूर्ण पाहायच्या तिसऱ्या धावेसाठी. आणि काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायचं या सुमित 11 पडगे संघाची. 2 वेळेला 3 धावा धावून काढलेत, परंतु कौतुक करावं लागेल मात्र साहेब प्रीतम याचं, जो सलामीला गेलाय आतापर्यंत. म्हणजे जेवढ्या धावा धावल्यात त्याच्यामध्ये किती झाले धावा? 2 काढल्या हो या? 3 काढले ना, 26 झाले ना. 26 धावा लागतात धावफलकावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रीतम पाटील याचा, परंतु किक बोल्ड. आणि आता मात्र अडचणीत सापडतो की काय या सुमित 11 पडगे संघ. चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज तोंडरी संघाकडून. भालचंद्र चांगली गोलंदाजी करतोय खरोखर. ज्यानं आपले 4 चेंडू फेकलेत. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण ज्या खेळाडूंनी भागीदारी रचली होती ते दोन्ही खेळाडूंना मात्र तंबूच्या आश्रयात आले आणि दोन्ही फलंदाजाला 3 बोल्ड केलंय ते म्हणतं भालचंद्र या गोलंदाजानं. दरम्यान नवीन फलंदाज येतोय किशोर. भालचंद्र याचा पुढील चेंडू किशोर. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क होत नाहीये आणि पुन्हा एकदा मात्र बाईटच्या स्वरूपात एक बॅटकट आहे आणि बॅटकटच्या स्वरूपात मात्र खातं उघडतो 1 धावेने किशोर. आणि या षटकातील शेवटचा चेंडू थापलकर धावा लागतात 27. पुन्हा एकदा फुलटॉस आणि झेलची संधी आणि झेल बाद होतोय. खरोखर काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. या षटकामध्ये 12 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असताना फक्त DRS चा वापर केलाय बॅटिंग टीम. चला बॅटिंग टीम रिव्ह्यू. विनोदा या.
12 चेंडूमध्ये 21 धावांची गरज होती, परंतु काय गोलंदाज जी केले या गोलंदाजानं. जर हा चेंडू फेर असला तर मात्र फक्त आणि फक्त आणि फेर डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. आणि मात्र या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 3 फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज मच्छिंद्र यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. आता मात्र समीकरण बदलतोय. माफ करा, भालचंद्र हा गोलंदाज ज्यानं फक्त 4 धावा दिल्या आणि 3 फलंदाजांना बाद केलंय. किती पाहिजेत 6 चेंडू 17 धावांची गरज. निर्णायक षटक फेकलंय या गोलंदाजानं. आता मात्र नवीन गोलंदाज येतोय. सुभाष. 6 चेंडू 17 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर सुभाष येतोय. किशोर बॅटची कडा यष्टीरक्षक चकतोय, परंतु 1 धाव मिळते. आता मात्र स्वतः संतोष सुभाषचा 5 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. संतोष आणि स्ट्राईक. शॉर्टपिच चेंडू होता, कुल करण्याचा प्रयत्न होता. चांगलं क्षेत्ररक्षक प्रमोद पाटील याचं. आणि तिसरा पंचांची मागणी. वारंवार तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. जी आपल्याकडे सुविधा आहे माऊली प्रसाद इव्हेंट याचा पूर्णपणे वापर करतायत. रनआउट साठी तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. पंचांनी तिसऱ्या पंचांची जेव्हा मागणी असते तेव्हा सॉफ्ट सिग्नल जो असतो तो द्यायचा आहे, जेणेकरून त्यांचा डिसिजन पेंडिंग. पाहणी केली जाते बॅट ग्राउंडिंग झाले की नाही. आणि फलंदाज बाद येतोय. उर्वरित 4 चेंडू 15 धावांची गरज असताना सुभाष गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, परंतु सीमारेषा गाठेल का? हो. आणि प्रमोद पाटील याच्या डोक्यावर फ्लाय होतो चेंडू षटकारासाठी. आता मात्र या मॅच मध्ये मजा येतोय. मृदुंगमणी किशोर पाटील या चांगला वाजवला प्रीतम सर. हा चेंडू चांगला वाजवला. आणि या षटकारानं मात्र जी मॅचची मध्ये वन साइड होत होती ती मॅच मात्र आपल्याकडे आणण्याचं काम किशोरने केलंय. उर्वरित समीकरणाचा विचार केला 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज असताना मात्र हा चेंडू आपल्याच फॉलोथ्रो मध्ये सुभाषनं चांगला फेकलाय आणि अडवणी देखील चांगली केली. आता 2 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकला. काय चेंडू डिलिव्हर्ड केलेत. काय गरज होती का?
या हिट मारण्याची, कारण 2 चेंडूमध्ये 9 धावांची गरज होती. परंतु पडगे संघ देखील काय करतोय, कारण 9 धावांची गरज आहे, कंपल्सरी चेस आहे. ही धाव पुन्हा घेण्याची गरज होती पडगे संघाला, कारण जरी षटकार मारला आता तरी पडगे संघ विजय होऊ शकत नाही. एखादा चमत्कार करावा लागेल. एक चेंडू 7 धावा आणि आता मात्र हा सामना जिंकतोय तोंडरे संघ. आणि दोन्ही संघांचं या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करतोय. तर यापुढील सामना असेल तोंडरे 40+ विपक्ष उत्सर्ली 40+. उत्सर्ली 40+चा संघाचा संघनायक किती आलेला आहे, तर तोंडरे संघाचा संघनायक